नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मागील त्याला योजना. तर शेतकरी मित्रांनो, काही गव्हर्नमेंटच्या योजना असतात त्या पहिल्या येण्यास पहिले प्राधान्य, म्हणजे पहिले जो अर्ज करेल त्याला पहिल्या योजनेचा लाभ भेटेल. तर तुम्ही पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नवीन नवीन योजनांचा लाभ घेऊ शकता. तर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजची योजना आहे मागेल त्याला योजना. तरी या योजनेचे उद्दिष्ट काय आहे आणि या योजनेमध्ये कोणकोणत्या योजना आहेत मागेल त्याला योजना, जसे की मागे आपण ऐकले होते मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला सोलार पॅनल, तर मागेल त्याला शेततळे, अशा भरपूर योजना आहेत ज्या योजना आपल्याला अजून काही योजना ज्या आपल्याला माहीत नाही आहेत. तर मागेल त्याला योजना या योजनेमध्ये अजून आपण काही भरपूर 5-6 अजून योजना आहेत, जसे पॉली योजना झाली, नंतर ठिबक योजना झाली. तर अशा अजून आणखी काही योजना आहेत, त्या योजना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग व्हिडिओ पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नमस्कार. तर शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक आणि वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना म्हणजे राबविण्यात आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच बैठकीच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे येणाऱ्या आपत्ती तोंड देणे शक्य व्हावे याकरता शेतकरी सक्षम व्हावे. तसेच शेतीमध्ये भांडवल गुंतवणूक वाढून कृषी यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण, तंत्रज्ञानाचा वापर सुयोग आणि किफायतशीर पद्धतीने शेततळे, सूक्ष्म सिंचन, ठिबक, तुषार सिंचन यांसारख्या बाबींवर भर, नियंत्रित शेतीसाठी शेडनेट, हरितगृह, पॉलीहाऊस, नंतर संरक्षक शेती, प्लॅस्टिक, अस्थिरीकरण, मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर, कोटेकोर शेती, नंतर प्रिसायझन फार्मिंग, पॅक हाऊस, गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, काढणी, पश्चात यंत्र, नंतर कृषी प्रक्रिया, मूल्य साखळी, नंतर विकसन, शेतमालाच्या ब्रँडिंग, पॅकिंग, साठवणूक सुविधेसाठी, अशा भरपूर योजना आहेत त्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोघं आपल्यासमोर राबवत असतात. सदर योजनेचे नामकरण कृषी समृद्धी योजना आणि असे करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांनी निर्देशन दिले आहेत. तर या योजनेचं नाव ठेवण्यात आले आहे कृषी समृद्धी योजना. तर ही एक नवीन योजना आहे, ती अंमलात करण्यात आलेली आहे. तर वातावरण अनुकूल शेती आणि शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनवणे आवश्यक आहे. तर या योजनेचे उद्दिष्ट आहे. तर या योजनेसाठी 5,000 कोटी याप्रमाणे एकूण 25,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर या योजनेमध्ये यावर्षी देखील वाढ झाली. यावर्षी 25,000 कोटीची तरतूद देण्यात आली. योजनेच्या परिणामकारकतेने अंमलबजावणी व्हावी यासाठी शेतकरी संघटित गटांना प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांना मंजूर तरतुदीची 1% रक्कम राखीव ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी मंजूर तरतुदीच्या 1% रक्कम राखीव ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हे मूल्यमापन त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यात येणार आहे. तर यामध्ये येणार आहेत अल्पभूधारक, दिव्यांग, महिला आणि शेतकरी यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. या योजनेसाठी आर्थिक तरतूद आणि अर्थसंकल्प यासाठी 2 ते 3 महिन्यात कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेचा अंतर्भूत कराच्या घटक अथवा बाबींसाठी सध्या राज्य स्तरावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. तर असलेल्या विविध योजनांमध्ये उपलब्ध असलेल्या निधींचा वापर करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची नवीन योजना की मागेल त्याला योजना. म्हणजे यामध्ये तुम्ही ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, त्यानंतर शेडनेट, त्यानंतर कंपाऊंड, त्यानंतर गाईगोठा, नंतर विहीर, शेततळे, नंतर सोलार पॅनल, अशा भरपूर गोष्टी आहेत त्या तुम्ही या योजनेमधून घेऊ शकता. म्हणजे मागेल त्याला योजना म्हणजे ज्या शेतकऱ्यांना खरोखर गरज आहे ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता. इथं कुठल्याही प्रकारची अडचणी कोणीही अर्ज करू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो.